वसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे। सुजलां सुफलां अवघी धरणी तूच आमची माता, तव चरणी माथा ठेवितो तव चरणी माथा, तव चरणी माथा ठेवितो तव चरणी माथा। नवतंत्र आलया हाती शेतकऱ्यांचा जीवन साथी, धनधान्य आणि समृद्धी घडवील शेतीमध्ये क्रांती। सांज सकाळी तव मातीचा टिळा लावितो माथा, तव चरणी माथा ठेवितो तव चरणी माथा, तव चरणी माथा ठेवितो तव चरणी माथा। काहींचे वडील लग्न करून देती, मना असं वाटेल तो हुंडा घेती। जोड विजोड काहीही न पाहती, धना पायी। वृद्ध व रोगी असोनीवर वधू देती बालिका सुंदर, धनासाठी दुर्व्यवहार परोपरीचे। मुला मुलींचा घेऊनी पैसा, जीवनात वाढविती निराशा। मोलाने का प्रेम फासा, पडे गळी कोणाच्या। बालक बालिकेसी वाचा नसते, तोंड फोडोनी बोले नाते। परी हे कसाब म्हणावे पुरते, जे विजोड लग्न योजिती। खरंच रे भावड्या, या हुंड्यापायी किती संसार मातीत गेले, किती निष्पाप पोरींचे बळी गेले, पण अजून समाजाला काय जाग येत नाही बघ। अक्का, अगं या वाईट रूढीबद्दल परंपरेविरुद्ध संत तुकडोजी महाराजांनी कित्येक वर्षापूर्वी लिहून ठेवले माहिती आहे। आता ही त्यांची ग्रामगीता, ही प्रत्येकाने वाचली, आचरणात आणली तरच आपला समाज सुधरेल बघ। मला तर वाटतं गावागावात या ग्रामगीतेचं सार्वजनिक वाचन व्हायला पाहिजे बघ। अगदी मनासारखं बोललीस माझ्या। या अरे नमस्कार, काय म्हणताय? अहो जरा लवकर तरी यायचं होतं, या ग्रामगीतेमधली 4 वाक्य तरी कानावर पडली असती। म्हणजे आम्हाला जरा जास्तच उशीर झाला म्हणा की। पण काय सांगू वहिनी, अहो आज एका हुंड्यापायी आम्ही उपाशी पोटी माघारी फिरलोय। होय होय, का व? असं काय झालं? अहो दहीवडीला गेलो होतो ना, आपला सकाराम आहे ना, त्याच्या मुलीचं लग्न ठरवायला। हा मग दहीवडीला भेटला का नवरदेव? अहो कसला नवरदेव, नवरदेवाच्या आधी त्याचा बाप भेटला। पण कुठं मग भेटला म्हणून विचार घ्या आम्हाला। कुठं? एसटी स्टँड वर उघडा बम झोपला होता। होय, आम्ही आपल्या लोकांना पत्ता विचारतोय, काय म्हटलं जनार्दन खाटमोडी कुठे राहतात, जनार्दन खाटमोडी कुठे राहतात। तर बघतो तर काय आमच्या समोर उघडा बंब जनार्दन खाटमोडी उभा, आणि तो पण असा डुलत होता। मी म्हणलं अहो पाहुणं निदान अंगावरची झबादरी घाला, तर म्हणतो कसं आता जिंकलंय देशी दारूच्या दुकानात, बिल्ले थकलं होतं ना। आणि मग काय आम्ही त्याला घरी घेऊन गेलो। घरी जाऊन पाहतो तर काय, अहो त्याच्या पोराने आमच्या डोळ्यात देखत त्याला थोबडो थोबडो थोबडोला। बापाचं आणि पोराचं अजिबात पटत नाही बघा। सकाराम होता का बरोबर? अहो होता की, सकाराम कुठं जातोय, आमच्या बरोबर तर आला होता। लटलटा कापायला लागला, ती पोरग बापाला मारायला लागल्यावर, आणि ती बाप तर कसला म्हणायचा त्या पोराचा। अहो काय सांगायचं वहिनी, ती बाप म्हणजे उंटावरनं जांभळे येचणारा, आणि पोरग म्हणजे गावाचं बारसं जेवलेला। अरे बापरे, काय करतो काय पोरगा? आता घ्या बागायतदारांची पोरं आणखीन काय करणार हो? एखादं वर्ष कॉलेजला जाणार, नाही तर आपली बापाची फटफटी घेणार आणि गावभर फिरणार। आणि बरं का वहिनी, त्या खाटमोटीचा ऊस तरी किती असेल म्हणायचा? किती असं? अहो एका तळ्यावर 16 एकर। अगं बाया, म्हणजे डोक्यात तुरा खवल्यागत ऊस खाऊन फिरतो का काय तो? अहो हे तर काहीच नाही, दावणीला 20-25 जनावर, दारात ट्रॅक्टर, आणि द्राक्षाची बाग। बोला ते बागातच सोडा, पोरगा कसा आहे ते सांगा आधी मला। मुलगा कसा हो बापू, सांगा की। आता काय सांगायचं वहिनी तुम्हाला, अहो 1 नंबरचं बिलिंदर पोरगा आहे ती। आई बापा मोहर फका फका सिगरेटी फुकतोय, आणि आमच्या मोहर म्हणतोय कसा, 80,000 हुंडा द्यायचा, घर जावाई करून घ्यायचं, तरच लगीन करीन। अगं बाया, हे असलं पोरगले पोचलेलं दिसतंय। अरे मी म्हटलं बापाची एवढी लाखाची एस्टेट आहे, मग कशाला घर व्हायचं? तर मला म्हणतो कसं माहितीये का, आधी सासऱ्याची एस्टेट नावावर करून घेतो, आणि मग पुढे काय ते ठरवतो। नमस्कार, या 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 बसा। काय सदाभाऊ, तुम्हाला घर व्हायला आवडेल काय? हा 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 हा,
म्हणजे आपण ते दहिवडीला स्थळ बघायला गेलो होतो ती चाललंय म्हणा की तुमचं. यांची ट्यूब आता पिटली. होय तुम्ही बी गेला होता होय दहिवडीला. मग अहो पाहुण्यानं जेवत्या ताटावरनं उठवून लावलं आम्हाला. हा शेवटी स्टँडवर आम्ही मिसळ खाऊन आलो. अहो 1 नंबरचा बदमाश पोरग लई थापाड्या. मला काय म्हणतोय 4 एकर द्राक्षाची बाग आहे. आता मला सांगा बापू दुष्काळी पट्ट्यामध्ये कोणी द्राक्ष लावल्याचं ऐकलंय का? मग जमलं का? अहो कसं काय जमणार वहिनी? बघा त्या सकारामला पाहिजे जावई बागायतदार आणि त्याच्या पोरीला पाहिजे नवरा शिकलेला. त्या पोरीच बरोबर आहे बघा. अहो होय वहिनी तुमचं खरं आहे म्हणणं, पण तसं होत नाही ना. अहो आपल्या गावातला तो लाला शिर्के आहे की नाही, त्याचं पोरग झालंय MSc. त्या पोरानं ह्या सकारामच्या म्हणजे सकाराम भोसल्याच्या चंदाबाई आहे ना तिला मागणी घातली. मग काय सकाराम म्हणतो कसा, त्या पोराच्या नावावर फक्त 1.5 एकर जमीन आहे, गावामध्ये 4 खानाचंच घर आहे. मी असा 40 एकराचा बागायतदार, पाहुण्या रावळ्यामध्ये माझं नाक राहील का? बघा त्याला म्हणावं जमीन महत्वाची का पोरगा महत्वाचा? एवढा मोठा 40 एकराचा बागायतदार आहे, मग का म्हणून सोसायटी काढून बापाचं वर्ष श्राद्ध घातलं? मी काय म्हणतो मंडळी, जशी शेती महत्वाची आहे तसं शिक्षण बी महत्वाचं आहे. हा. बाप जाताच्या इस्टेटीवर ही पोरं उड्या मारतात. आता मला सांगा 1 गुंठा कमवायची तरी अक्कल हाय का यांच्यात? एकदम बरोबर. या, या, या. बापू नमस्कार. बसा. विलासराव नमस्कार. नमस्कार. काय बबनराव कसल्या गप्पा चालल्यात? काय नाही हो, ते आपलं सकाराम बसलाय का नाही, ती पोरीला जागा बघतोय. 7-12 बघून जावायचा शोध करतोय. नाही बरं का, पूर्वी लोक 7-12 बघायचं म्हणजे मुलीचं लग्न ठरवताना 7-12 बघत होते. पण आता काळ बदललेला आहे हो. आज मुली शिकलेल्या आहेत, सुशिक्षित आहेत. त्यांना केवळ मुलाचा बाप काय करतो किंवा मुलाच्या बापाची इस्टेट किती आहे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यांना मुलगा काय करतो, मुलगा कर्तबगार आहे का, ह्या गोष्टी महत्वाच्या वाटतात. बरोबर आहे, बरोबर आहे. आता काय बापू काळ बदललेला आहे. आता पूर्वी आपण पत्रिका आणून लग्न जमवायचो, पण आता खरोखर आपण मुला मुलींचे म्हणजे वधू वरांचे मेडिकल रिपोर्ट तपासले पाहिजेत. आता एड्सनं किती थैमान घातलेले तुम्हाला ठाऊकच आहे. खरंय खरंय. आता काय होतं की मुलं आणि मुली वरून गुटगुटीत वरून छान वाटतात हो, परंतु आतून त्यांना कुठल्या रोगानं पोखरलेलं आहे हे कळणं फार महत्वाचं आहे. खरंय खरंय मानसिकराव, खरंय. साहेब अगदी सोन्यावाणी बोललात बघा. सदा भाऊ तुमच्या भावाला पोरगी भेटली का? नाही ना अजून. तो बसलाय आडून माझ्या मिवणी बरोबर लगीन करायचं म्हणून. मग तुमची मेवणी शिकलेली आहे का? अहो नुसता गंड भोपळा आहे. मग नगाच करू. अडाणी भोपळा आणून का दारात टांगायचा आहे का? शंकराच्या देवळातल्या घंटीगत. तुमचा भाऊ देखणा आहे ना, मग त्याला देखणीच बायको आणा. सोन्याची भीत सोन्यानेच सारवावी बघा. अगदी 100% तुम्ही बरोबर बोललात बरं का. काय होतंय किंवा पाट्याच्या काळात नको तो वरवंटा बांधून संसार सुखाने चालत नाही. मला तर वाटतं की वधू आणि वर दोघेही एकमेकाला अनुरूप असले पाहिजेत. तुमचं 100% बरोबर आहे. पण आता आम्हाला अशीच अनुरूप माहिती म्हणजे आपलं ॲग्रोवन दर्शन घडवा. मग चला तर मंडळी बघा ॲग्रोवन दर्शन.